आजच्या दिवसातील तिसरा सामना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय समीक्षा स्पोर्ट्स तपोवन विरोधात वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरीवाडी. पहिलाच फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. हवेमध्ये चेंडू खूप काळ राहतोय, झेल झालाय. प्रशांत गुमानेचा खेळ इथे मात्र संपताना पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. डीजे थँक्यू. समीर खान आपल्याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रशांत गुमाने स्वतः संघ कर्णधार उजगावचा हा सितारा मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिलं गेलं तर ऑन स्ट्राईक होता. पहिला चेंडू अगदी फेस करण्याचा प्रयत्न, पुढ्यात चेंडू आला त्याला भिरकावून द्यायचं होतं लॉंगनच्या खेळाडूवरून, परंतु सीमारेषेच्या आतमध्ये झेल पूर्ण केला. उंची जास्त प्राप्त झाली होती त्या चेंडूला, परंतु अंतर कापू शकले नाही आहेत. 5 षटकांचे सामने त्यातील गोलंदाजी मार्कवर वैभव. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न समीर खानचा होताना आपल्याला पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न नरेशजी जगताप यांचा लेग बाईटचा सिग्नल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नरेशजी जगताप आणि आकाश खेडकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसांमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये ते असतील. चांगली पंचांची भूमिका आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. अगदी प्रत्येक संघाचं हित जोपासलं जाते. कोणत्याही संघाच्या विरोधात आपल्याला निर्णय देताना पाहायला मिळत नाही. आता आपली स्पर्धा कशी चांगली व्हावी यासाठी प्रयत्न पंचांचेही जरूर आहेत. अगदी आयोजकांचे प्रयत्न आजच्या अंतिम दिवशी पाहायला मिळत आहेत. रिवर्स सपाटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय. पाहिलं गेलं तर अनुज पाटीलला आपण पाहिलंय. पहिला चेंडू रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न हा जरूर असफल ठरताना पाहायला मिळाला. दर्जेदार कामगिरी इथे मात्र करायची आहे. नाणेफेक गमावलंय वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरीवाडी संघानं. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक इथे कोणी नसेल. चेंडू फरार झाला सरळ 4 धावांसाठी. KKPR प्रीमियर लीग एंड कडून मोठा फटका. इथे ताकद आहे, नजाकत आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. सीमारेषेच्या आतमध्ये हा चेंडू गॅदर केला जातोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. जरूर ताकदीचा वापरही तेवढाच केला गेला आणि चेंडू जातानाही पाहायला मिळाला सीमारेषेच्या दिशेला, परंतु हवेचा प्रवाह आणि चेंडू अडला गेला. धावसंख्या पाहिली गेली तर 7 वर. विनंती असेल आमच्या क्रीडा रसिकांमध्ये विक्रमभाई पाटील हसूर उपस्थित आहात. आपणाला विनंती करतो की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सिंगल धाव घेतली जाते. धावसंख्या पाहिली गेली तर अनुजची वैयक्तिकरित्या 7 असेल आणि सांघिक धावसंख्या 8 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 8 पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला.
गोलंदाजी मार्कवर धनाजी आपल्याला पाहायला मिळतात. डीजे या नावाने हा खेळाडू प्रसिद्ध आहे. चांगली कामगिरी आता या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये करायची आहे. आपण गटातील सामने खेळत असताना एखादा सामना गमावला तरी फरक पडत नव्हता, परंतु आता मात्र आजच्या दिवशी हे तुम्हाला नॉकआउट फेरीतील सामने, बाद फेरीतील सामने खेळायचे आहेत. इथे बाद फेरीतील सामने खेळत असताना आपल्याला संघर्ष करायचा जरूर. कोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चौथ्या स्टिकवर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडताना पाहायला मिळते आहे. डीजे म्हणजेच धनाजी थोडंसं नाखुश आहे. धावसंख्या जर पाहिली गेली तर 10 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा इथं आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आपल्याला 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्स एन कडून मोठा फटका जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवर असतील. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण होईल. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार कामगिरी अनेक संघ दाखवत आहेत. काही चुका होत आहेत, त्या चुकाही टाळाव्या लागतील. प्रयत्न करणाऱ्याला कधी अपयशाची भीती नसते असं म्हटलं जातं, परंतु प्रयत्न तुम्हाला अतोनात करावे लागतील. ते अतोनात प्रयत्न कोण करणार? मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेला आहे. धनाजी स्वतः चेंडू खाली येताना पाहायला मिळतोय. इथे विकेट मिळते आहे. बाद होणारा फलंदाज अनुज पाटील. लखन गागडे उजगावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिलं गेलं तर सचिन वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरवाडी संघाचे संघमालक सचिन करंबे आणि समीक्षा स्पोर्ट्स तपोवन संघाचे संघमालक अनमोल साळोके आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघमालक हे आजच्या दिवशी नजर लावून असतील या सामन्यांकडे, कारण पाहतोय एक मोठी लीग स्पर्धा. या लीग स्पर्धेचं आयोजन दर्जेदार आहे. त्यामध्ये आपला संघ बाद फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. बाद फेरीमध्ये दाखल होत असताना तिथे चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. जरूर सगळ्यांच्या आशा अपेक्षा वाढल्या असतील. रोख रुपये 51,000 आणि चषक कोणाच्या नावे जाणार हे आजच्या दिवशी आपल्याला असे अंतिम सत्रामध्ये पाहायला मिळेल. फटका दर्जेदार, इथे विकेट मिळतीये. फलंदाज गगन गागडेला इथे माघारी परतवलं गेलं. आजच्या दिवसातील अप्रतिम झेल वैभवचा आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. ऑन हॅट्रिक असेल एसके मेन्सवेअर्स यांच्याकडून एक टी शर्ट और पाहिलं गेलं तर हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक साठी आपल्याला पाहायला मिळेल. इसके मेंस गणेश कुंभारच आठवत. इसके मेन्सवेअर्स यांच्याकडून हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक साठी आपल्याला टी शर्ट पाहायला मिळेल. ऑन हॅट्रिक असतील गोलंदाज. कशा प्रकारे इथे मात्र धनाजी हॅट्रिक पूर्ण करतील का हे पाहावं लागेल. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. पूल करायचा होता, परंतु गती कमी, त्या अगोदर बॅट फिरकली आहे. हा चेंडू निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली आहे 12 या धावसंख्येवर. पहिल्या 2 चेंडूंवर 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. तिसऱ्या 4थ्या चेंडूवर विकेट येताना पाहायला मिळाली आहे. 5व्या चेंडू
इथे मात्र निर्धाव जाताना पाहायला मिळाला. 6व्या चेंडूवर काय होईल येणार काही सेकंदात आपल्याला याचं उत्तर असेल. ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं फंबल होतंय. पाहिलं गेलं तर 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 वर. 14 धावा, 3 विकेट, 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7ची सरासरी इथे मात्र राखली गेली आहे. परंतु ही सरासरी मापक नाही आहे. आपल्या संघासाठी अजून धावगती वाढवावी लागेल. 5 ओव्हरच्या खेळामध्ये जवळजवळ 50 ते 60 धावा इथे बनवाव्या लागतील. त्या धावा बनवत असताना एका फलंदाजाला इथे आक्रमक व्हायचं आहे. तो आक्रमक कोण होणार हेही पाहावं लागेल. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर समीक्षा स्पोर्ट्स तपोवन संघ करताना पाहायला मिळेल. समीक्षा स्पोर्ट्स तपोवन संघाचे गजानन गुरव आपल्याला पाहायला मिळतील, जे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. त्यांच्या खांद्यावरही जबाबदारी तेवढीच असेल सामना विजयी होऊन पुढील फेरीमध्ये दाखल होण्याची. प्रशांत गुमाने थोडा शांत असेल कारण पवन चौगुले यांचं इथे आगमन होतंय. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभत असताना सर सहर्ष स्वागत आपलं या स्पर्धेमध्ये. सूरज गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सूरजचा खेळ इथून मात्र जरूर चांगला होणं गरजेचं असेल. पहिल्या दोन गोलंदाजांनी 7च्या सरासरीनं इथं 14 धावा खर्च केल्या आहेत. 3 विकेटही पाहायला मिळाल्या आहेत. मुलाचं सहकार्य धनाजी यांचं राहिलंय. वैभव यांनाही विकेट मिळाली आहे. चांगली कामगिरी दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. करवीर कागल पन्हाळा राधानगरी म्हणजेच KKPR प्रीमियर लीग 2026चा आजचा अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये दर्जेदार कामगिरी करत विजयी कोण होणार, या स्पर्धेचा मानकरी कोण ठरणार हे पाहायचंय. ओव्हर द विकेट गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटबॉलचा संपर्क पाहिजे तसा होत नाही. एक धाव इथे पूर्ण केली जाते आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र करताना समीर खान आपण पाहतोय. हॅलो. तिकडे ब्रॅव्हिनला आपण रोखताना पाहिलंय. धावसंख्या पाहिली गेली तर 15 आता पाहायला मिळाली आहे. 3 गडी बाद 15 धाबा. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ KKPR एंड कडून आपल्याला पाहायला मिळेल. समीर खान आणि ब्रॅव्हिन यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सूरज गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर केवळ 1 धाव खर्च करताना पाहायला मिळाले आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतील. हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. 1 धाव पूर्ण केली जाईल. एक धाव आपल्या संघासाठी जमवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 वर. 16 धावा. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहतोय. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, परंतु ते धावांचं तळं तुम्हाला मोठं साचवायचंय. इथे थेंबे थेंबे नाही, जोरदार पाऊस इथे धावांचा पाडायचा आहे. षटकारांची आणि चौकारांची बोलीभाषा इथे बोलावी लागेल. ती बोलीभाषा कशा प्रकारे बोलली जाईल हे पाहायचंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन. समीर खान वारंवार प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 डाऊनच्या स्वरूपात दाखल झालेला फलंदाज थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. ओव्हर क्रमांक 3 चेंडू पूर्ण झालेत. 3ही चेंडूंवर एकेरी स्वरूपात धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. धावसंख्या 17 आपण पाहतोय. आजच्या दिवसातील बाद फेरी आणि बाद फेरीमध्ये थोडंसं संघर्ष फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय आजच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. आई चेंडू इथे मात्र निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावते 17. 3 गडी बाद. ओव्हर क्रमांक 3 पाहिलं गेलं करंट रन रेट 6.38चा येऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक दर्जेदार देखणी आणि मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ती आपण पाहतोय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून. घर बसल्या जे क्रीडा रसिक आमच्याबरोबर जोडले जात आहेत त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. हलक्या हातानं खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वैभव
आपल्या स्क्रीनवरही पाहायला मिळतात. तर नंतर सूरज यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. धावसंख्येत 1ने भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 18. आतापर्यंत कंजूस गोलंदाजी इथे मात्र जरूर केली गेली आहे. तिकट मारा करत असताना आपण पाहतोय फलंदाजांकडे उत्तर नाही आहेत. यावर उत्तर अखेरच्या चेंडूवर दिलं जाईल का, बोटाफटका खेळला जाईल का, हे पाहावं लागेल. क्रिकेट म्हटलं की संघर्ष हा आलाच. रिव्हर्सचा फटका समीर खानच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू परार झालाय सरळ 6 धावांसाठी. येत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
स्वागत केलं गेलंय धनाजीचं. मैदानाच्या आतमध्ये आशुतोष आल्या आल्या ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक धाव पूर्ण केली जाईल. लॉंग ऑफचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. पैकी चुकीची आहे, पूर्णपणे चुकीची आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी धाव इथे होताना पाहायला मिळते आहे. तिसरी धाव होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 धावा इथे मात्र होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत भर पडली आहे 3 ने. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 वर. झपाट्यानं धावसंख्या आता मात्र वाढताना पाहायला मिळाली आहे. 3 विकेट जरूर गमावले आहेत, परंतु 4 विकेट जरूर गमावले आहेत, परंतु धावसंख्या आता मात्र वाढायचं नाव घेते आहे. गाडी आता मात्र फर्स्ट सेकंडला नाही, टॉपच्या दिशेनं चालताना पाहायला मिळते आहे. धावगती इथं अशीच कायम वाढली जाईल हीच अपेक्षा आता मात्र समीर खान आणि आशुतोष करतील. धावसंख्या 33, 4 गडी बाद, 33 धावा. धनाजीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर 15 धावा खर्च करत 3 विकेट मिळवल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॉलर दहेडा चेंडू खेळला जातोय. मिस टायमिंग स्ट्रोक झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र दुसरी धावही पूर्ण केली गेली आहे. पॉपिंग क्रीज मध्ये जरूर उशिरा पोहोचले आहेत, परंतु इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त होत नाही आहेत. पैकी जरूर अचूक चांगली होती, परंतु धनाजी यांची थोडीशी चूक 2 धावा देऊन जाते आहे. धावसंख्या 35 आपल्याला पाहायला मिळाली आहे. 35 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय अखेरचा चेंडू 4थ्या ओव्हर मधील. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेला. चेंडू परार होताना आपल्याला पाहायला मिळतोय सीमारेषेच्या दिशेनं, परंतु सीमारेषेच्या आत चेंडू अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 37. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना 37 धावा, 4 विकेट आपण पाहतोय. यानंतर सामना असेल सूर्या स्पोर्ट्स परिटे विरोधात स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर चुये. या इनिंग ब्रेकमध्ये आपलं नाणेफेक केलं जाईल. सूर्या स्पोर्ट्स परिटे, स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर चुये दोन्ही संघाचे कर्णधार. विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जाल. सूर्या स्पोर्ट्स परिटे, स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर चुये. धावसंख्या आपण पाहिली आहे 37 धावा, 4 विकेट आणि 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. अखेरच्या षटकाची जबाबदारी इथे मात्र जरूर कोण घेते हे पाहावं लागेल. स्वतः गजानन गुरव आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. गजानन गुरव पाहिलं गेलं तर एक चांगले कर्णधार आणि एक चांगले खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कळंब्याला बिलॉंग करणारे हे गजानन गुरव महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट अखेरचं षटक हातात असताना लेग कटर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मिळते आहे. फलंदाज बाद होणारा आशुतोष आपल्याला पाहायला मिळालाय. समीर खानला स्ट्राईकला यायचं होतं, परंतु आशुतोष बाद होतून आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळला चेंडू. पिंटू मध्ये सोडा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिंटू येताना आपल्याला पाहायला मिळते. पुढील संघाचे नाणेफेक अवधूत पाटील आणि सुनील शेलार. आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे इनिंग ब्रेकमध्ये. सुनील शेलार आणि अवधूत पाटील इनिंग ब्रेकमध्ये लगेचच नाणेफेक होईल.
करवीर ग्रामीणचे सदस्य विक्रमभाई पाटील यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक होणार आहे इनिंग ब्रेकमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पिंटूचा, इथे मात्र बाद कोण असे समीर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीरला ऑन स्ट्राईक यायचं होतं. समीर बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मारुती फौजी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली गेली 37, 6 विकेट आपण पाहिल्यात. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये करावी लागेल, कारण 37 धावसंख्या ही मापक आहे. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. चेंडू फरार झालाय सर 4 धावांसाठी. मिसफिल्ड. मोठा फटका पुन्हा एकदा केला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चुकतंय. धावसंख्येत 6 ने भर. सुनील शेलार आपल्याला लास्ट कॉल. जो कर्णधार उशिरा येईल ही ओव्हर संपण्याच्या अगोदर नंतर त्याला धावांची पेनल्टी असेल, याची मात्र नोंद घ्या. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेला. क्षेत्ररक्षक जरूर आता चुका करत नाही आहेत. 2 धावा इथे मिळतील. चुकीची फेकी झाली आहे. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेला ही फेकी आवश्यक होती, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे फेकी केली गेली आहे. धावसंख्या 49, 6 विकेट आपण पाहतोय. मागील 3 चेंडूंवर 12 धावा येताना आपण पाहिल्यात. पहिल्या 2 चेंडूवर धावबाद स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मोठा फटका इथे मात्र जरूर दाखवला. आसमान दाखवत असताना सीमारेषाही पार केली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 55 आणि 56 धावांचं लक्ष्य आहे.
परिते विरोधात स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर चुये. एका बाजूला अवधूत पाटील स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर चुये संघाकडून खेळताना पाहायला मिळेल आणि सूर्या स्पोर्ट्स परिते संघाकडून सुनील शेलार. पाहिले गेलं तर दोन्ही खेळाडूंनी आपापले दिवस गाजवलेत आणि विक्रमभाई पाटील हसूर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल. टॉसचा बॉस कोणता संघ ठरणार? अवधूत पाटीलचा कॉल असेल. नाणेफेकीचा कॉल पाहिलं गेलं तर सूर्य स्पोर्ट्स परिते संघानं जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय आहे. क्षेत्ररक्षण आज बाद फेरी. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला तुमच्याकडून आणि तुमच्या संघाकडून. बाद फेरीचा विचार कसा आहे? उत्कृष्ट कामगिरी करायचा याच विचार आहे आमचा. काय होईल तो निर्णय पुढे राहील. कालपर्यंत आपण 6 षटकांचे सामने खेळवलेत. आजच्या दिवसामध्ये सामने जास्त असल्यामुळे आयोजन कमिटीनं निर्णय घेतला की 5 षटकांचे सामने. परंतु 5 षटकांमध्ये आता 1 षटक पॉवर प्लेचा आहे. त्यामध्ये रणनीती काय आणि गेम प्लॅन काय? रणनीती काय आता त्या एंडनं बॉलिंग आम्ही सुरुवात करणार. खूप खूप शुभेच्छा असतील सुनील शेलार सर. अवधूत पाटील तुझा गटातील दिवस जरूर चांगला गाजवलायस. मॅन ऑफ द सिरीजचा रेसमध्ये तुझी घोडदौड जरूर चांगली आहे. पाहिलं गेलं तर नाणेफेक गमावलंय परंतु प्रथम फलंदाजी करायची आहे. काय गेम प्लॅन आहेत? गेम प्लॅनचा काही असं मनामध्ये काही ठरवलेलं नाही. आता काय टॉस हरलो आम्ही पण फिल्डिंगच घेणार होतो. सकाळपासून पाहिलं तर कमी स्कोअरमध्ये बॅटिंग होत आहे पण आम्ही जास्तीत जास्त 70 ते 75च्या आसपास जायला प्रयत्न करेन. पाहिलं गेलं तर पहिले 4 दिवस अक्षरशः फलंदाजांनी उद्ध्वस्त केलं होतं गोलंदाजांना. परंतु सकाळपासून आपण पाहतोय की गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय आणि पहिले 2 सामने अगदी गोलंदाजांनी आपल्या जीवावर जिंकून दिले आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले आहेत. परंतु आजचा दिवस गोलंदाजांचा असेल का? पहिले 2 सामने तर गोलंदाजांचे आहेत. 6 ओव्हरचा आणि 5 ओव्हरचा इम्पॅक्ट पडला आहे. 6 ओव्हर जर आपण इकडून एक 6ची ओव्हर चालू करतात परत कंपल्सरी आणि 5 ओव्हर तिकडून केल्यामुळे ती सर्कलची ओव्हर कमीच रन होऊन जातात. त्यामुळं विकेट पडण्याच्या भरपूर चान्सेस असतात. त्यामुळे 5 आणि 6 ओव्हरचा इम्पॅक्ट ह्या आजचा दिवस आहे ना त्याच्यावरती पडलेला आहे. खूप खूप शुभेच्छा असतील तुलाही आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिलं अवधूत पाटीलने सांगितलंय कालच्या दिवसापर्यंत आपण 6 षटकांचे सामने खेळवले, 1 षटक कमी केलं. तसंच गोलंदाजांचा दिवस आलाय म्हणजे आजचा दिवस गोलंदाजांचा जरूर आहे. अंतिम दिवसामध्ये गोलंदाजांना चमक दाखवण्याची या स्पर्धेमध्ये मोठं होण्याची कामगिरी करावी लागेल. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. राजापूर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक मराठीचा चांगला आवाज स्वप्नील शिरसेकर यांच्या बरोबर जोडले जातोय. धन्यवाद प्रथमेश मेस्त्री सर. आपण पाहतोय सध्याच्या घडीला KKPR प्रीमियर लीग 2026चा 16 एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये ज्या क्रिकेट स्पर्धेचा सातत्याने उल्लेख केला जातो ती क्रिकेट स्पर्धा सध्या आपण अनुभवतोय. एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा. दरवर्षी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी होत असते आणि यावर्षी देखील त्याच जोशात त्याच जल्लोषात ही क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय. यूट्यूबच्या माध्यमातून देखील घर बसल्या अनेक क्रीडा रसिक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत जर पाहायला गेलं तर KDC लाईव्हच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून केलं जात आहे. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत पुन्हा एकदा.
तर गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं तर लखनला आपण पाहतोय 56 धावांचा टार्गेट ठेवला गेलाय समोरच्या संघासमोर. आणि जर पाहायला गेलं तर 30 चेंडूंचा खेळ असेल. धावाकरच्या 56. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गजानन आणि अक्षय यांना आपण सलामी वीर म्हणून मैदानामध्ये पाहतोय. तर मॅच ऑन पंचांचा सिग्नल आलाय. स्ट्रायकिंग एंडला आपण सध्याला पाहतोय गजानन, नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय. गोलंदाजी मार्कवरती लखनला आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ आहे. आणि जर पाहायला गेलं तर 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 56ची आवश्यकता. या मॅचमध्ये एक हाय व्होल्टेज सामना दुपारच्या सत्रामध्ये गरमागरमीचा माहोल मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती लखन, स्ट्रायकिंग एंडला गजानन. पहिला बॉल, पहिला चेंडू दर्जेदार वेगात टाकला गेलाय. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर सेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. आता मात्र समीकरण बदललंय. जिंकण्यासाठी 29 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टार्गेट ठेवलं गेलंय 56 धावांचं. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मायक्रोफोनवरती थोडंसं बदल होईल. यानंतर समालोचन करत असताना आपण आवाज ऐकणार आहोत. सन्माननीय विशालजी पाटील सर कावनेकर. धन्यवाद. थँक्यू सर. आपलं नाव काय? स्वप्नील सर. पुढचा चेंडू पाव्या काय होते, पळतोय शेकडे जातोय आणि हॅलो. आता पुढील चेंडू अक्षय सर खेळणार आणि स्फुर्ली गावचे माजी सरपंच लखन. विशाल चौगुले सरांचं इथं आगमन झालेलं आहे. धन्यवाद सर. तर पाहायला गेलं तर धावसंख्या आपण सध्या पाहतोय 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. गजानन यांचा खेळ आपण समाप्त होताना पाहिला. ते एक दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर लखनला यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अप्रतिम गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू आहेत आणि त्याच अनुभवाचा वापर या मॅचमध्ये केला जातोय त्यांच्या माध्यमातून. यूट्यूबच्या माध्यमातून देखील घरबसल्या अनेक क्रीडारसिक या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. KDC लाईव्ह यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून केलं जाते. एक मानाची स्पर्धा सध्या आपण पाहतोय. अरुण पवार सर यांचं देखील या क्रिकेट स्पर्धेदरम्यान आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मी आपल्याला विनंती करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. अजूनही जर पाहायला गेलं तर उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय लखन यांना 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावाकरचे 56 या मॅचमध्ये.
यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय. जर पाहायला गेलं तर शॉर्ट्स कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला गेलाय तर एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहायला गेलं तर 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 53ची आवश्यकता. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल हे देखील आपण पाहणार आहोत. मात्र त्या तोपर्यंत ऐकूया ते पुन्हा एकदा डीजेचं मधुर संगीत. डीजे. गोलंदाजी मार्गवरती वर्णी लागली आहे समीर खान यांची. जर पाहायला गेलं तर एक वेगवान गोलंदाज आहे. हे युवा सितारा आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि समीर यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा करायचे अजूनही जिंकण्यासाठी 53 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलंय आणि बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. समीक्षा स्पोर्ट्स तपोवन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता प्रथमतः आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजी प्रथमतः केली होती वेदांत स्पोर्ट्स बापू प्रेमी कनेरीवाडी टीमने. प्रथमतः फलंदाजी करत असताना जर पाहायला गेलं तर 5 षटकांमध्ये 55 धावा कुठल्या गेल्या. 56 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय आणि जर पाहायला गेलं तर तो टार्गेट चेस करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय समीक्षा स्पोर्ट्स तपोवन. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका षटकाचा खेळ संपलाय. 3 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी समीर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. ओव्हर द विकेट पहिला बॉल. हो, पहिलाच बॉल वेगात टाकलाय आणि जर पाहायला गेलं तर वेगवान गोलंदाज म्हणून समीर यांना ओळखलं जातं. जर पाहायला गेलं तर दर्जेदार गोलंदाजी आपल्याला सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 1 धाव खर्च झाली आहे. 4 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहतो एक मानाची क्रिकेट स्पर्धा KKPR प्रीमियर लीगचा हा 16. प्रथम पारितोषिक जे आहे 51,000 व आकर्षक चषक. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा. जिल्हा कोल्हापूर तालुका जर पाहायला गेलं तर करवीर आणि या करवीर तालुक्यामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा होत असतात आणि त्याचमध्ये जर पाहायला गेलं तर उल्लेखनीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्या क्रिकेट स्पर्धेची ख्याती आहे. अनेक क्रीडा रसिक जर पाहायला गेलं तरी क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी मैलो दूरचा प्रवास करून येतात आणि क्रिकेट स्पर्धा पाहतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिलाय. मात्र जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच देखील चांगले लाभलेत. जर पाहायला गेलं तर आकाशजी खेडकर सर आणि त्यांच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर नरेश जगताप सर हे 2 पंच लाभलेत. पंच होणं देखील सोपं नाहीये. रखरखत्या उन्हामध्ये जर पाहायला गेलं तर तणावाला झुगारून हे जर पंच पाहायला गेलं तर गेले 4 दिवस ही क्रिकेट स्पर्धा सफल होण्यामागचं एक कारण ठरलेत. पुढचा बॉल. यावेळेस जर पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडला. चेंडूला उसळी प्राप्त झाली आहे आणि चेंडू जर पाहायला गेलं थेट विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. दर्जेदार चेंडू हाताळला गेला आहे. दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती कोण आहे तर समीरला आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळले ज्यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त झाल्या होत्या आणि तिसरा चेंडू निर्धाव हाताळला गेला आहे. दर्जेदार गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करत असताना समीरला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर अक्षयला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला धनाजी. जर पाहायला गेलं तर एका गड्याचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळालाय. पॉइंट रिजन मध्ये हा फटक्याला सजवलंय आणि चेंडूचा प्रवास थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. चौकार.
10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षयला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून हा नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी मार्कवरती समीर. मात्र अशा फटक्यांचीच आवश्यकता आहे. जर तुम्हाला या सामन्यावरती विजय प्राप्त करायचा असेल, जिंकायचं असेल, तर अशा फटक्यांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेलाय. दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू फरार. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. दुसरा आलाय अक्षयच्या बॅटमधून चौकार. डीजे 2 चौकार सलगचे आपल्याला पाहायला मिळालेत. अक्षयच्या बॅटमधून सध्या तुफान फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. आग ओकणारी फलंदाजी सध्या मैदानामध्ये करतोय अक्षय. अजूनही जर पाहायला गेलं तर एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एका चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का या क्रिकेट स्पर्धेमध्ये, हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रेक्षकांची देखील उत्कंठा वाढली आहे कारण की तिसरा चौकार अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. पुढचा बॉल. यावेळेस जर पाहायला गेलं तर वेगात चेंडू टाकलाय. दर्जेदार चेंडू टाकलाय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय आणि यावेळी जर पाहायला गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळालाय. पंचांचा पुन्हा एकदा षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 14 धावा. 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांचं समीकरण आहे. मात्र दर्जेदार फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेचावे लागतील कारण अक्षयकडे क्षमता आहे. अक्षयच्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. जर पाहायला गेलं तर एक फटका पॉईंट रिझनमध्ये पाहायला मिळाला होता. दुसरा फटका जर पाहायला गेलं तर कव्हर्स रिझनमध्ये तो फटका पाहायला मिळाला होता. दर्जेदार फटकेबाजी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मात्र अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्या 42. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रशांत यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. स्वतः कर्णधार, स्वतः संघाचा सरसेनापती म्हणून या गोलंदाजाची निवड करण्यात आली आहे. मात्र तिसऱ्या षटकामध्ये किती धावा खर्च होतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर अजूनही धावा करायच्या आहेत 42. 18 चेंडू 42ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती स्वतः प्रशांत आलेत, स्वतः कर्णधार आहेत. तर मोठी जबाबदारी आहे कारण जर पाहायला गेलं तर करो या मरोची लढाई आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत ठरेल तो या क्रिकेट स्पर्धेमधून रजा घेताना दिसेल. मात्र कोणता संघ विजयी ठरेल, कोणता संघ पराभूत ठरेल हे देखील येणारी वेळच सांगू शकते. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत सज्ज झाले. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय धनाजी. जर पाहायला गेलं वैयक्तिक 2 धावांवरती खेळतायत. अक्षयला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला सध्या तो खेळतोय वैयक्तिक 11 धावांवरती. पुढचा बॉल जर पाहायला गेला तर मोठा फटका सजवायचा होता. सोपा झेल आणि तो जर पाहायला गेला तर झेल सुटलाय. एक मोठी चूक झाली आहे आणि जीवनदान कोणाला मिळालं आहे तर जीवनदान मिळालं आहे धनाजी यांना. वैयक्तिक 3 धावांवरती ते खेळत आहेत. जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रशांत यांच्या माध्यमातून. आणि जर पाहायला गेलं सुरुवातीपासूनच जर पाहायला गेलं तर पहिले 2 षटकांचा खेळ देखील सुरेखरित्या हाताळला गेला. या अगोदरचं षटक देखील दर्जेदार हाताळलं गेलं. जर पाहायला गेलं समीर याला आपण पाहिलं दुसरं षटक हाताळताना. पहिल्या षटकामध्ये लखन कमालीची गोलंदाजी करताना दिसले. तिसऱ्या षटकामध्ये देखील गोलंदाजी धारदार आहे कारण गोलंदाजी मार्कवरती प्रशांत यांना आपण पाहतोय. मात्र तितकं साजेसं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. जर तुम्हाला या सामन्यावरती विजय प्राप्त करायचा आहे तर धावावर रोखाव्या लागतील. धावांवरती लगाम हा लगावावाच लागेल. 15 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळेस जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडूचा प्रवास थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वरती. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 37ची अजूनही आवश्यकता. पुढचा बॉल. यावेळेस जर पाहायला गेलं तर कोलवर टप्पेचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर 1 धाव प्राप्त झाली. सांघिक धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. यावेळेस जर पाहायला गेलं तर 20 वरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्ट्रायकिंग एंडला धनाजी यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत एक वेगवान गोलंदाज आहे.
दुसऱ्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता. तिसरा चेंडू एका धावेसाठी आणि तदनंतर हा चौथा चेंडू पा दर्जेदार चेंडू टप्पा पडला. तदनंतर चेंडू सरळ बाहेर येताना दिसला. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. धाव मिळत नाहीये. 20 धावांवरती धावसंख्या रोखली गेली आहे. अजूनही 36 धावा करायच्या आहेत. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना सध्या आपण पाहतोय. पुढचा बॉल जर पाहायला गेलं तर मोठा फटका पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 22 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रशांत यांना आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 34ची अजूनही आवश्यकता आहे. मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. कष्ट करावे लागतील. कारण कष्ट ही अशी चावी आहे जी बंद नशिबाचा दरवाजा उघडू शकते. यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका पाहायला मिळाला आहे. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. सांघिक धावसंख्या एका धावेच्या मदतीने 23 वरती जाऊन पोहोचली आहे. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 33ची आवश्यकता. 12 चेंडू धावा करायचे. 33. चौथं निर्णायक षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा आपण ऐकूया डीजेचं एक मधुर संगीत. ची आवश्यकता. 12 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56 करायचे होते. त्यानंतर जर पाहायला गेलं तर अक्षयच्या बॅटमधून आपल्याला चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली या मॅचमध्ये. मात्र चौथं निर्णायक षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. सामना फास्ट खेळवा. पंच आपण याची दक्षता घ्या. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर अजूनही बरेच सामने खेळवणे बाकी आहे. याची नोंद घ्या. शेवटचा अंतिम दिवस आपण सध्या पाहतो या क्रिकेट स्पर्धेचा. एक मानाची क्रिकेट स्पर्धा KKPR प्रीमियर लीग 2026-16 आजचा अंतिम दिवस या क्रिकेट स्पर्धेचा. प्रथम पारितोषिक 51,000 रुपये व आकर्षक चषक श्री सागर जाधव माननीय सरपंच येवती यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर या क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण कमिटीने देखील खूप मेहनत घेतली आहे. द्वितीय पारितोषिक जे आहे 31,000 व आकर्षक चषक माननीय श्री क्रांतिसिंह पवार पाटील दादा यांच्या शुभ जर पाहायला गेलं तर यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं तर समीर याला आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाने जर पाहायला गेलं तर दुसरं षटक दर्जेदार हाताळलं होतं तोच गोलंदाज आलाय. चौथं षटक हाताळण्यासाठी 12 चेंडू जिंकण्यासाठी 33ची अजूनही आवश्यकता. 12 चेंडू धावा करायचे 33. मात्र प्रयत्न हे करावेच लागतील. फलंदाजी दर्जेदार करावी लागेल. धनाजी यांना आपण स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. श्रीकांत चव्हाण गिरगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 33ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती समीरला आपण पाहतोय. एक वेगवान गोलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला. धनाजी नॉन स्ट्रायकिंग एंडला. अक्षय पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय 4थ्या ओव्हरमधला. हो पहिला बॉल दर्जेदार हाताळला गेलाय. दर्जेदार चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. आता मात्र प्रेशर दोन्ही बाजूला आहे. मात्र शिट्टी एका बाजूला वाजताना दिसेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 11 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 33ची आवश्यकता. हाय व्होल्टेज सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गरमागरमीचा माहोल सध्या मैदानामध्ये. 11 चेंडू धावा करायचे 33. गोलंदाजी मार्कवरती एक युवा गोलंदाज समीरने प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीने. मात्र अजूनही जर पाहायला गेलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. पुढचा बॉल वेगात टाकलाय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. मात्र नक्कीच बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त झाली आहे. समीकरण बदललंय. 24 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आता मात्र चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 10 आणि धावा करायच्या आहेत अजूनही जर पाहायला गेलं तर 32. 10 चेंडू 32ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी चर्चा सुरू आहे. जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय समीरला. एक वेगवान गोलंदाज दर्जेदार गोलंदाजी सध्या तो मैदानामध्ये हाताळतोय. मात्र स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलं तर अक्षय त्याच्या बॅटमधून 3 चौकारांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅचमध्ये.
कारण जर पाहायला गेलं तर 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 32ची आवश्यकता, प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये. जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे येणाऱ्या चेंडूंवरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय समीरला. पुढचा बॉल जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा वेगात टाकलाय, वेगावरती स्वारी केली जाते आहे. आणि जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडूंचं आत्ता मात्र समीकरण शिल्लक आहे जिंकण्यासाठी. अजूनही जर पाहायला गेलं तर 32ची आवश्यकता, 9 चेंडू 32ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अक्षयकडे क्षमता आहे, ती क्षमता दाखवावी लागेल या मॅचमध्ये, कारण 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल यावेळेस देखील दर्जेदार चेंडू. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर एकदा समीरसाठी झाला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करत असताना समीरला आपण पाहतोय. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. समीकरण आता मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे जिंकण्यासाठी 32ची आवश्यकता. संपलाय आणि धावफलकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56 करायचे आहेत. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडू, धावा करायचे आहेत 28. थँक्यू डीजे. जर पाहायला गेलं तर कंदलगावचे सुपुत्र PSI अनिकेत राजाराम सकपाळ सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत या क्रिकेट स्पर्धेदरम्यान. त्यांना मी विनंती करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं अंतिम षटक आहे आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 28 धावांची अजूनही आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये देखील जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 27ची आवश्यकता होती. मात्र जलसिंग पाटीलने दुवादार फलंदाजी करून 6 चेंडूंमध्येच सामना संपवला होता. मात्र तशीच फलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? 6 चेंडू धावा खर्चात 28. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा प्रतिसाद या सामन्यासाठी झाला पाहिजे. 6 चेंडू धावा खर्चात 28. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं अंतिम निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाची वर्णी लागते. आशुतोष गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आशुतोषला कमालीची गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. पहिला बॉल आकुट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, मोठा प्रहार आणि चेंडूचा प्रवास थेट सीमारेषा पलीकडे आलाय. षटकार.
बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ. सूरजला आपण पाहतोय, माफ करा, स्ट्रायकिंग एंडला ज्याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूला गॅदर केलं जाईल. मात्र तोपर्यंत जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त झाल्या. सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला फलकावरती धावा जोडल्या जातील. 2 सांघिक धावसंख्या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 36 वरती. अजून जर पाहायला गेला 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 20 धावा म्हणजेच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे इथून पुढे येणाऱ्या चेंडूंवरती. पुढचा बॉल आशुतोष गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा वेगात टाकलाय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण बदललंय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आज चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू 20 धावा. थोडंसं अवघड समीकरण पाहायला मिळते. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. एका चेंडूमध्ये 6 धावा देखील निघू शकतात आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील रोखली जाऊ शकते. गोलंदाजी मार्कवरती आशुतोषला आपण पाहतोय. पुढचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. सांघिक धावसंख्या एका धावेने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. 37 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅचमध्ये. तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर 19 धावांची अजूनही आवश्यकता. 3 चेंडू 19 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण सध्या गोलंदाजाला पाहतोय. एक अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जरूर एक षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक केलंय. मात्र येणारे चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील आशुतोषच्या माध्यमातून याकडे देखील लक्ष लागले. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सध्याच्या घडीला 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला जर पाहायला गेलं तर समीक्षा स्पोर्ट्स तपोवन संघ, दुसऱ्या बाजूला वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी कनेरीवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले. गोलंदाजी मार्कवरती आशुतोष. 3 चेंडू धावा करायच्यात अजूनही 19. पुढचा बॉल वेगात टाकलाय. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक जर पाहायला गेलं तर वेगवान चेंडू होता. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. 2 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. धावा करायच्यात अजूनही 19. 2 चेंडू 19ची अजूनही आवश्यकता. सामन्यावरती जर पाहायला गेलं तर मजबूत पकड केली गेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून. पुढचा बॉल यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळणार नाही आहे, कारण जर पाहायला गेलं तर एका बाजूला जर पाहायला गेलं तर 1 साईड सामना होताना आपल्याला पाहायला मिळतो. एका चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. धावा करायच्यात अजूनही 19. थोडंसं जर पाहायला गेलं तर दबाव पाहायला मिळाला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. पुढचा बॉल यावेळेस देखील मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडूचा प्रवास बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आलाय. आणि या सामन्यावरती जर पाहायला गेलं तर विजय प्राप्त केलाय तोच म्हणजे